जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण तो हा विठ्ठल बलवा 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 तो हा मानव बलवा तो हा विठ्ठल बलवा तो हा
कल्मांतीचे तुका म्हणे निज कल्मांतीचे तुका म्हणे व्रत एकादशी करीन उपवासी एकादशी करीन उपवासी व्रत एकादशी करीन उपवासी व्रत एकादशी करीन उपवासी गायन हरीची मुखी नाम गायन हरीची मुखी नाम गायन हरीची मुखी नाम गोपाल कुमारी गोपाल कुमारी गोपाल कुमारी विठोबार कुमाई गोपाल कुमारी विठोबार कुमाई गोपाल कुमारी विठोबार कुमाई गोपाल कुमारी पंढरीची वारी आहे माझे घरी 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 पंढरीची वारी आहे माझे पंढरीची वारी आहे माझे घरी पंढरीची वारी आहे माझे घरी पंढरीची वारी आहे माझे घरी आणि करी तीर्थ तीर्थ व्रत एकादशी करीन उपवासी व्रत एकादशी करीन उपवासी आणि करा करी तीर्थ आणि करा करी तीर्थ व्रत एकादशी करीन उपवासी
करी तीर्थव्रत व्रत एकादशी करण उपवासी गायना हरणेसी मुखी नाम नाम विठोबाचे घेईन मी वाचे नाम विठोबाचे घेईन मी वाचे बीज कल्पंतीचे तुका म्हणे व्रत एकादशी करण उपवासी गायना हरणेसी मुखी नाम विठ्ठल विठ्ठल महायोग पीठे तठे भीमरथं वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गा करू प्रथम नमन पाण्डुरङ्गा करू प्रथम नमन त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी जगी एकैसा भगवा स्थिरावला जिजाऊच्या पोटी ज्याचा जन्मले छत्रपती केले धर्माचे रक्षण नित्य संतांचे पूजन विठ्ठल प्रस्तुत प्राप्त कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग जगमान्य विश्वमान्य विश्वाधिकार विश्वपूर्ण विश्वसंपन्न विश्वाधिकार सदेह वैकुंठाला जाणारे वैराग्याचे महावंत पुतळे श्री जगद्गुरु तुकोबरा यांचा 3 चरणाचा अभंग सेवेसाठी निवडलेला आहे विठ्ठल विठ्ठल कीर्तन रूपी सेवा सुरू करण्याच्या अगोदर अल्पसा परिहार द्यायचा तो असा
मौजे गोविंदपूर माझीच जन्मभूमी. आज या ठिकाणी गेली 3 वर्ष चालू असलेला हा एकदिवसीय कीर्तन महोत्सव प्रत्येक पंढरपूरच्या एकादशीच्या दिवशी आपल्या गावामध्ये कीर्तन महोत्सव साजरा केला. आजची कीर्तन रूपाची सेवा ही माझ्याकडे येण्याचं कारण म्हणजे दशरथ तात्या सौदागर आणि ज्योतिदादा मुंडे सर्व सौदागर परिवार यांच्यातर्फे ही कीर्तनाची सेवा माझ्याकडे आलेली आहे. त्यांना कोटी कोटी धन्यवाद देते. पांडवळे परिवारांना देखील कोटी कोटी धन्यवाद देते. माझे गुरु विजय महाराज पांचाळ त्यांच्या चरणी साष्टांग प्रणिपात. आपल्या कीर्तनाला उपस्थित असलेले आपल्या मराठवाड्याला लाभलेले एक सुंदर असं रत्न माझे मोठे बंधू श्रीराम महाराज पांचाळ गायक म्हणून आपल्या कीर्तनाला लाभलेले आहेत. त्यांना देखील धन्यवाद देते. दिनू आप्पा असतील, दादा असतील, हे दादा असतील, चंदूलाल बहू, बप्पा, माझ्या कीर्तनाला उपस्थित असलेला मृदंगाचार्य माझा मोठा भैया रोहित महाराज मुंडे यांना देखील धन्यवाद देते. विनेकरी दादा माझे चुलते, माझे मोठे चुलते रघुनाथ आबा मुंडे आणि तुम्ही सर्व ऐकणारे श्रोतेजन सर्वांना धन्यवाद देते. माझ्या भगवान परमात्मा पांडुरंगाच्या चरणी प्रणिपात करते आणि कीर्तन रूपी सेवेला सुरुवात. भोसले दादा. विठ्ठला विठ्ठला अभंग जगद्गुरु तुकोबरायाचा आहे आणि अभंग 3 चरणाचा आहे. या अभंगातून जगद्गुरु तुकोबराय आपल्याला एकादशीचं महत्व सांगतात. पहा, वारी म्हणजे काय? प्रत्येक महिन्याला पंढरपूरला आपण त्या भगवान परमात्म्याची भेट घेण्याकरिता जातो. त्यातलीच आज एक एकादशी, जया एकादशी. मग वारी म्हणजे काय? वारी म्हणजे आनंद, वारी म्हणजे सुख. प्रत्येक महिन्याला पंढरपूरला जाऊन मायबापाचं घेतलेलं दर्शन म्हणजे वारी. विठ्ठल विठ्ठल ह्या विश्वामध्ये वारी, भगवान परमात्म्याचं भजन, भगवान परमात्म्याच्या नामाचं चिंतन, व्रत, एकादशी असं काही सुद्धा नव्हतं. म्हणजे सुरुवातीला हे विश्व शून्य होतं. पहिले कोठेच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघेच शून्य होते पाही, कानोबा तेरे तेरे ते. हे विश्व सुरुवातीला शून्य होतं. मग शून्याच्या पुढचा आकडा कोणता? एक. एक म्हणजे काय? तर एक म्हणजे देव. आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विना जीवा सुख नोहे. आपुला तो एक देव करुणी घ्यावा. एक म्हणजे काय? एक म्हणजे देव. सांगितलं मी तुम्हाला, एक म्हणजे देव. मग आता काही व्यक्तींचं म्हणणं काय असतंय की देव खरा आहे का, देव आहे का नाही, असं निम्म्या तरी व्यक्तींचं म्हणणं असतंय. म्हणजे देवावर विश्वास नाही, देव ह्या शब्दावर संकोच आहे प्रत्येक जणाला. मग त्यांना मी सांगू इच्छिते की एक म्हणजे देव आणि ह्या विश्वाचं निर्माण कोणी केलंय तर त्या देवाने केलंय. ह्या विश्वाची निर्मिती जर कोणी केली असेल तर माझा भगवान परमात्मा पांडुरंगाने केली. यासाठी भगवान परमात्मा पांडुरंगाने निर्मिती केली हे 2 मिनिटात मी तुम्हाला सांगून जाते. एक शाळा होती, शाळा, आणि त्या शाळेमध्ये गुरुजी शिकवत होते. काय शिकवत होते? देव नाही यावर शिकवत होते गुरुजी. गुरुजींनी देव नाही असं सांगितल्याबरोबर त्यांच्या वर्गामध्ये एक मुलगा होता. तो होता वारकरी संप्रदायातला. त्याचे आई वडील परमार्थिक होते. मग त्या मुलाला राग आला. गुरुजी म्हणतात की देव नाही, गुरुजींचं चुकतंय पण आपला अधिकार नाही गुरुजींना तुमचं चुकतंय म्हणण्याचा. ऐकून घेतलं आणि शांत बसला. घरी गेला, विचार केला. दुसऱ्या दिवशी 8 वाजता शाळेत आला. किती वाजता? 10 वाजता शाळा भरती. पोरगा 8 वाजता शाळेत आला आणि फळ्यावर सुंदर असं भगवान परमात्मा पांडुरंगाचं चित्र काढलं. चित्र काढल्याबरोबर प्रार्थना झाली. सर्व विद्यार्थी मंडळ वर्गामध्ये येऊन बसलं आणि गुरुजी आले. गुरुजी आल्याबरोबर गुरुजींनी फळ्याकडे पाहिलं आणि अतिशय मनमोहन घेणारं ते चित्र होतं.
आणि गुरुजींच्या तोंडातून काय आलं, अरे वा, कोणी काढलं एवढं सुंदर चित्र. त्यावेळी वर्गातले सर्व विद्यार्थी शांत बसले. ज्याने चित्र काढलं होतं तो विद्यार्थी देखील शांतच बसला. गुरुजी म्हणू लागले, कोणच बोलत नाही, फळ्यावर चित्र काढले, कोणी काढलंय चित्र. त्यावेळी ज्याने चित्र काढलं होतं ना तो विद्यार्थी समोर आला आणि गुरुजींना म्हणाला, गुरुजी, हे चित्र कोणी काढलंय हे मला माहित नाही, पण हे चित्र कसं काढलंय हे मी तुम्हाला सांगू शकतो. त्यावेळी गुरुजी म्हणाले, सांग हे चित्र कसं काढलंय. त्यावेळी तो मुलगा सांगू लागला, गुरुजी, हा टेबल आहे, या टेबलावर खडू आहे, हा खडू मी पाहत होतो, हा खडू फळ्यावर गेला आणि सुंदर असं मनमोहित भगवान परमात्मा पांडुरंगाचं चित्र काढलं. अरे मूर्ख आहेस का तू. गुरुजी म्हणाले, मूर्ख आहेस का तू, खडू निर्जीव वस्तू आहे आणि निर्जीव वस्तू फळ्यावर जाऊन चित्र कसं काढू शकेल. त्यावेळी तो मुलगा म्हणाला की गुरुजी, आणखीन माझं संपलं नाही, थांबा. पांढऱ्या खडूने जाऊन फळ्यावर भगवान परमात्मा पांडुरंगाचं चित्र काढलं आणि हे जे रंगीबेरंगी खडू आहेत ना, यांनी जाऊन त्या चित्राला रंग कामड देण्याचं काम केलं. एक खडू जायचा, रंग द्यायचा, खाली बसायचा, दुसरा खडू जायचा, रंग द्यायचा, टेबलावर यायचा. अशा प्रकारे हे चित्र काढलंय. गुरुजींनी परत तोच उच्चार केला, मूर्ख आहेस का तू. निर्जीव वस्तूंच्या हाताने कधी निर्जीव वस्तू काय करू शकते. या फळ्यावर चित्र काढण्यासाठी कोणी ना कोणी लागेल ना, या फळ्यावर चित्र काढण्यासाठी कोणी ना कोणी लागेल आणि तू म्हणतोस की चित्र खडूनी काढले. स्वतः खडू कसं चित्र काढू लागेल. त्यासाठी हाताची गरज असते, त्यासाठी कोणा ना कोण्या व्यक्तीची गरज असते. त्यावेळेस त्या मुलाने दिलेलं उत्तर अगदी तुमच्या माझ्या अंतकरणामध्ये देवाबद्दल भाव निर्माण करणार आहे. लक्ष देऊन ऐका. त्या मुलाने उत्तर दिलं, सर, आशिया खंड आहे, खंडामध्ये आपल्या संतांची भूमी लाभलेला हा आपला भारत आहे. संतांची भूमी लाभलेला हा आपला महाराष्ट्र आहे. महाराष्ट्रामध्ये धाराशिव जिल्हा आहे. धाराशिव जिल्ह्यात छोटासा कळंब तालुका आहे. कळंब तालुक्यामध्ये आपलं हे छोटंसं गाव आहे. आपल्या ह्या छोट्याशा गावामध्ये छोटीशी शाळा आहे. या शाळेमध्ये 40 बाय 40चा वर्ग आहे. 40 बाय 40च्या वर्गामध्ये 10 बाय 10चा हा फळा आहे आणि या फळ्यावर हे चित्र काढण्यासाठी जर कोणी ना कोणी लागत असेल तर हे विश्व निर्माण करण्यासाठी देखील कोणी ना कोणी लागतच असेल ना सर. त्यावेळी त्या मुलगा काय म्हणला की ह्या 10 बाय 10च्या फळ्यावर चित्र काढण्यासाठी जर कोण लागत असेल तर गुरुजी, एवढा मोठा विश्व निर्माण करणारा कोणी ना कोणी असेल ना, तर हा विश्व निर्माण करणारा तो माझा जगाचा मालक आहे, तो भगवान परमात्मा आहे. त्यावेळी गुरुजींना देखील हे पटलं. मग हे एवढं सुंदर विश्व निर्माण करणारा भगवान परमात्मा पांडुरंग आहे हे तुम्हाला मी पटवून सांगितलं. एवढं सुंदर विश्व निर्माण केलंय त्या भगवान परमात्मा पांडुरंगाने, तर सुंदर विश्व निर्माण करणारा तो भगवान परमात्मा पांडुरंग किती सुंदर असेल. आहे का त्याच्या रूपाचं वर्णन. नाम तुम्हारा पालनहारा, नाम तुम्हारा पालनहारा, कब तेरा दर्शन होगा. जिसकी रचना इतनी सुंदर वो कितना सुंदर होगा, वो कितना सुंदर होगा. बघा, ज्या भगवान परमात्म्याने या विश्वाची निर्मिती केली तो हे विश्व एवढे सुंदर आहे, तर ही विश्वाची निर्मिती करणारा तो भगवान परमात्मा पांडुरंग किती सुंदर असेल. वृंदावनकडे एक हिंदी गीत आहे भगवान परमात्म्याचे सुंदरतेचं वर्णन करणार. जरी जरी की पगडी बांधे, जरी की पगडी बांधे,
जरी की पगड़ी बांधे वो सुंदर आँखों वाला, कितना सुंदर बाके बिहारी, कितना लागे प्यारा, कितना सुंदर बाके बिहारी, कितना लागे प्यारा। जरी की पगड़ी बांधे सुंदर आँखों वाला, जरी की पगड़ी बांधे सुंदर आँखों वाला, कितना सुंदर लागे बिहारी, कितना लागे प्यारा, कितना सुंदर लागे बिहारी, कितना लागे प्यारा। जरी की पगड़ी बांधे ओ, जरी की पगड़ी बांधे वो कितना सुंदर, कितना सुंदर लागे बिहारी, कितना लागे प्यारा, कितना सुंदर बाके बिहारी, कितना लागे प्यारा। जरी की पकड़ी बांधे सुंदर आँखों वाला, जरी की पकड़ी बांधे सुंदर आँखों वाला, कितना सुंदर लागे बिहारी, कितना लागे प्यारा, कितना सुंदर लागे बिहारी, कितना लागे प्यारा। जरी की पगड़ी बांधे वो सुंदर आँखों वाला, कितना सुंदर बाके बिहारी, कितना लागे प्यारा। बाके बिहारी म्हणजे तो माझा जगाचा मालक भगवान परमात्मा पांडुरंग आहे दादा। हे हिंदी जर तुम्हाला पास नसेल तर तुकोबर याच्या भाषेत मी तुम्हाला सांगते। सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, 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 रते गाना उभे विटेवरी, सुंदर रते गाना उभे विटेवरी, रते ध्यान उभे विटेवरी, सुंदर रते ध्यान उभे विटेवरी। करग ठारी हे मुनिया, करग ठारी हे मुनिया, हे मुनिया, तुळशी हार गळा से पितांबर, तुळशी हार गळा से पितांबर, तुलसी हार गळा कासे पितांबर, तुलसी हार गळा कासे पितांबर। सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, कर्कटावरी ठेवूनिया। बघा तो भगवान परमात्मा पांडुरंग त्या पंढरपुरामध्ये विटेवर उभा आहे दादा। विटेवर उभा आहे, कटेवर हात आहेत म्हणजे कमरेवर हात आहेत, अतिशय मनमोहन टाकणार त्याचं ते रूप आहे। त्याला जर बघितलं ना तर मन अगदी बेभान होऊन जाते, असं त्या भगवान परमात्म्याचं रूप आहे। एकदम गोड त्या भगवान परमात्मा
परमात्म्याचं रूप आहे, त्याला जर बघितलं ना तर आपण आपलं भान हरपून जातो. राजस सुकुमार मदनाचा पुतळा, 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 रवी शशिकला लोपलिया, रवी शशिकला लोपलिया, कस्तुरी मळवट ननाची मुठी, कस्तुरी मळवट चंदनाची मुठी, कस्तुरी मळवट चंदनाची मुठी, कस्तुरी मळवट चंदनाची मुठी. राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रवी शशिकला लोपलिया, रवी शशिकला लोपलिया, रवी शशिकला लोपलिया, सुकुमार मदनाचा पुतळा, रवी शशिकला लोपलिया, रवी शशिकला लोपलिया, रवी शशिकला लोपलिया. राजस सुकुमार मदनाचा पुतळा. बघा तो भगवान परमात्मा पांडुरंग कसा आहे, राजस आहे, सुकुमार आहे, मदनाचा पुतळा आहे. त्याच्याकडे बघितल्यानंतर आपण आपलं भान हरवून जातो. एवढं सुंदर रूप त्या भगवान परमात्म्याचं आहे. मग एवढं सुंदर रूप त्या भगवान परमात्म्याचं आहे. मग पाहता विठ्ठला, तुझं 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 पाहता विठ्ठला, महाराजांनी गोड असं प्रमाण दिलं. तो भगवान परमात्मा एवढा सुंदर आहे. मग आपल्याला त्याच्या नामाचं काय करायचंय? अभंगाचं 3रं चरण. नाम विठोबाचे घेईन निवाचे, 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 नाम विठोबाचे घेईन निवाचे.
व्रत एकादशी करीना उपवासी व्रत एकादशी करीना उपवासी व्रत एकादशी करीना उपवासी व्रत एकादशी करीना उपवासी जगद्गुरु तुकोबराय अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात, नाम विठोबाचे घेईन मेवाचे बीज कल्पंतीचे तुका म्हणे. नाम विठोबाचे घेईन मेवाचे बीज कल्पंतीचे तुका म्हणे. त्या आपल्याला काय करायचंय तर त्या भगवान परमात्म्याचं नाम आपल्याला या मुखामधून घ्यायचंय. एक म्हणजे काय, देव. सांगितलं का तुम्हाला पटवून? सांगितलं का? विठ्ठल विठ्ठल. एक म्हणजे देव हा आपला मूळ मुद्दा होता. एक म्हणजे देव हे मी तुम्हाला समजून सांगितलं. मग एकच्या पुढचा आकडा कोणता? बोलत नाहीत का तुम्ही? 2. मग एकच्या पुढचा आकडा 2. तर 2 म्हणजे काय? ज्ञानोबराय सांगतात, तुझे जव जव घडे तव तव संसार भय जोडे हे आपुलीन तोंडे देवे बोलती वेदे. ज्ञानोबराय सांगतात, जेव्हा जेव्हा 2चा आकडा घडतो तुझे जव जव घडे तेव्हा आपण संसाराशी जोडले जातो. तव तव संसार भय जोडे. मग हा संसार जेव्हा 2चा आकडा घडतो तेव्हा आपण संसाराला जोडले जातो. मग हा संसार चांगला आहे का? वाईट आहे असं मी म्हणत नाही, पण चांगला आहे का? या संसारामध्ये सुख आहे का? सांगा बरं. मी या संसारामध्ये येऊन लय सुखी बाबा, मला कसलं टेन्शन नाही, काय नाही काय नाही, निवांत गडी. सांगा बरं, आहे का कोणास? या संसारामध्ये आपण जन्म घेतलाय तर आपल्याला दुःख आहे. सुख नाही कोठे आलिया संसारी सुख नाही कोठे आलिया संसारी वाया भाव भरी मोहन वाया भाव भरी मोहन नाही कोठे आलिया संसारी सुख नाही या संसारामध्ये सुख नाही. तुकोबराय सांगतात, दुःख बांधवळी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. मी सांगितलं असतं तर तुम्हाला खोटं
मोठं वाटलं असतं, पण आपले संत सांगून गेलेत की हा संसार कसा आहे तर दुःखाचा आहे. मृत्यू लोकी सुखाची कहाणी ऐक जेल कवना श्रवणी ऐसी निद्रा मृत्यू लोकी सुखाची कहाणी कवण्या ऐक जेल श्रवणी ऐसी सुखनिद्रा अंथरुणी इंगळाच्या. इंगळ म्हणजे विंचू. विंचूच्या अंगावर जर तुम्हाला अंथरून टाकून दिलं आणि झोपा म्हणलं तर विंचू डंक मारतो, विंचू चावतो. मग विंचू चावल्यानंतर ज्या प्रकारचं दुःख आपल्याला होतंय त्या प्रकारचं दुःख संसारामध्ये आहे. विठ्ठल विठ्ठल.